नमस्कार मंडळी मालिका आता एका जबरदस्त अशा वळणावर आलेली आहे आणि मालिकेमध्ये खूप मोठा असा ट्विस्ट आलाय मंडळी। इकडे आता मुलांच्या हाती सारंग आणि सावली या दोघांचा सुद्धा फोटो सापडला एकत्र आणि त्यामुळे मुलांना कळलं की ह्या दोघांमध्ये काहीतरी नक्की नातं आहे। आणि मंडळी याच गोष्टीचा फायदा घेत आता बबलू आणि अमृता या दोघांनी सुद्धा मुलांना कळावं की सारंगचं आणि सावलीचं लग्न झालं होतं आणि त्याशिवाय आता हे दोघं सुद्धा काही एकत्र येणार नाही आहेत। आणि त्यासाठी त्यांनी जो काही प्लॅन केलाय आणि त्या प्लॅनमुळे आता सारंग आणि सावली पुन्हा एकदा एकत्र आलेत। आणि मंडळी सावलीचं लग्न झालेलं नाहीये आणि सारंगचं सुद्धा लग्न झालं नाहीये हे सुद्धा आता दोघांना कळलंय। आणि त्यानंतर आता स्वतः अमृताने पुढाकार घेत दोघांना एकत्र आणण्याचा प्रयत्न केलेला आहे। आणि मंडळी तिलोत्तमाला सडेतोड उत्तर देत आता इथे जे जगन्नाथ जे आहेत जगन्नाथनी सुद्धा मुलांच्या सुखासाठी आणि त्यांच्या भविष्यासाठी सगळं सत्य सांगण्याचं ठरवलंय। आणि या सगळ्या वागचा करता करविता राजकुमार आहे आणि ही भैरवी आहे। भैरवीने हे सगळं काही कारस्थान केलं होतं। 8 वर्षापूर्वी जो काही अमृताचा अपघात झाला त्या अपघातामागे सुद्धा या भैरवीचाच हात होता। हे सगळं काही आता राजकुमारने ह्या सगळ्यांना सांगितलंय। आणि त्यानंतर आता राजकुमारच्या आणि तिलोत्तमाच्या दोघांच्या सुद्धा पायाखालची जमीन सरकली आहे। म्हणजे ह्या दोघांना सुद्धा खेळवणारी ही भैरवी होती। इतके दिवस भैरवी या दोघांचा वापर करून घेत होती ही आता सगळ्यांच्या समोर येणार आहे। तर मंडळी आजचा भाग ना खूप इंटरेस्टिंग आहे, त्यामुळे थोडाही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा। आणि चॅनलवर नवीन असाल, चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल आत्ता सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला सुद्धा विसरू नका। तर मंडळी आता इकडे दाखवले सारंग हा तिलोत्तमाची समजूत घालत असताना म्हणतो की आई प्लीज तू सावलीशी ह्या भाषेत बोलू शकत नाही आणि तिचा अपमान पण करू शकत नाहीयेस। तिने काय काय केलं माझ्यासाठी बघितलंस ना, अगं आज मी जो इथे काही आहे ना तो तिच्यामुळेच आहे। ती इथे सगळं सोडून इथे आली आहे ना म्हणून इथे आहे। आणि हो ह्या सगळ्यामध्ये फक्त सावलीच नाही आहे तर व्यंकटेश त्यांनी सुद्धा खूप सपोर्ट केला आहे। त्यांच्यामुळे आज मी बरा झालो आणि तू इतक्या सहज ह्या गोष्टी कशा काय विसरून जाऊ शकतेस। भले तू किती म्हणालीस की तिने स्वतःच्या स्वार्थापायी केलंय किंवा हे केलंय तरी मी ह्या गोष्टीला मान्य करत नाही हा। शेवटी तिने ते केलंय आणि तिच्यामुळेच आज मी बरं आहे, ही गोष्ट तुला एक्सेप्ट करायलाच हवी आहे। आणि मंडळी आता ही अमृता सुद्धा म्हणते की हो सारंग तू जे बोलतेस ना ते अगदी बरोबरच आहे। आज तू जे काही आहेस आणि हा घरात जो काही आज दिवस आलाय ना तो फक्त आणि फक्त सावलीमुळेच आलाय। त्याच्यामुळे तू नको काळजी करूस रे, सावली कुठेही जाणार नाही आहे। आणि तुझी इच्छा आहे ना की सावलीने आज घरी जेवण करून जावं, तुझी ती इच्छा पूर्ण होणार। मी सावलीशी बोलते। मंडळी आता ही जी आहे ना अमृता ती सुद्धा काही हिला भाव देत नाहीये बरं का। आणि त्याच्यामुळे तिला मोठं आश्चर्य वाटतंय। तर ही मोनिका सुद्धा म्हणत असते की चक्क अमृता आईंना उलटं बोलतीये, म्हणजे हा बाईला तर आता कोणीच भाव देत नाहीये। तर मंडळी जगन्नाथला सुद्धा असं वाटत असतं की आता आपण निघायला हवं, कारण किती काही झालं तरी ही तिलोत्तमा काही कोणाचं ऐकून घेणार नाही आहे आणि तिचा अहंकार हा सगळ्यात जास्त मोठा आहे। तर मंडळी आता इकडे दाखवले की अबीर आणि ओवी त्यांनी त्या जी पेटी ओपन केलेली असते त्यात सगळं काही शोधून झालेलं असतं, त्यांना काहीच मिळालं नाही आहे। ओवी म्हणते की इतकं सगळं प्रयत्न केला आपण, किती टोपी आपली पेटी ती आपण फोडली आहे, काहीच का मिळालं नाही त्याच्यात। आणि हताश होऊन दोघं पण निघालेले असतात आणि तेवढ्यात आता अबीर आहे ना त्याला मागे काहीतरी दिसतं आणि पटकन तो मागे वळून येतो। तर मंडळी इकडे आता दाखवलं की सावली जी आहे ना ती ओवीला आणि अबीरला सगळीकडे शोधतीये, कुठेच मिळत नाहीयेत। आता अमृता आणि हा बबलू आहे तो सुद्धा येतो आणि म्हणतो की काय झालं, कुठे आहेत मुलं। सावली म्हणजे मुलं कुठेच नाहीत, मी त्यांच्या रूममध्ये सुद्धा शोधून आलं, सगळीकडे शोधली, कुठे म्हणजे कुठेच सापडत नाहीयेत, बाहेर गार्डनमध्ये सुद्धा सापडत नाहीयेत। अमृता म्हणते आता जे खाली सगळा वाद सुरू होता ते मुलांनी ऐकलं असेल का आणि मुद्दाम परत मुलं घर सोडून गेली असतील का। नाही असं नको व्हायला। आणि पुन्हा हे सगळेजण घाबरतात आणि पुन्हा मुलांना शोधायला सुरुवात करतात। तर मंडळी आता जेव्हा अबीर मागे वळतो तेव्हा तिथे त्यांना ना 2 तुकडे फाटलेले सापडतात। आता त्यातला एक तुकडा अबीरने घेतलाय आणि एक ओवीने घेतलाय आणि त्या दोघांनी सुद्धा ओपन करून पाहिलंय तर त्याच्यामध्ये एकामध्ये सावलीचा फोटो असतो आणि एकामध्ये सारंगचा फोटो आहे। आणि आता लगेच ओवी म्हणते की सावली टीचरचा फोटो आणि तेवढ्यात अबीर सुद्धा म्हणतो की सारंग म्हणजे सुपर हिरोचा फोटो, ह्या दोघांचा फोटो इथे असा फाडून का ठेवलाय। आणि ते दोघं आहेत ना आता ते दोन्ही फोटो एकत्र आणतात, मग त्यांना कळतं की हे 2 फोटो एकच होता पण तो कोणीतरी फाडलाय। अबीर म्हणतो हा तर एकत्र फोटो आहे, म्हणजे माझ्या आईचा आणि तुझ्या बाबांचा एकत्र फोटो, म्हणजे हे दोघं एकमेकांना आधीपासूनच ओळखतात, मग ह्यानी ही गोष्ट आपल्यापासून लपून का ठेवली आणि हा फोटो असं इथे कोणी फाडून का ठेवला असेल, काय असेल ह्या सगळ्या मागे। ओवी म्हणते की आपल्याला फोटो घेऊन जायला हवा, नक्कीच हे दोघं आपल्यापासून एकमेकांना ओळखतात आणि आपल्यापासून लपवतात। बघ ना वीर, हे दोघं आपल्यासमोर वावरताना असं वावरतात की जसे हे दोघं एकमेकांना ओळखतच नाही आहेत, पण हे तर खूप आधीपासून ओळखतात, किती जुना फोटो आहे ना हा, काय असेल ह्या सगळ्या मागे।
तर मंडळी इकडे दाखवले की सुशीला आहे ना, तिने ओटीची सगळी तयारी केलेली असते. आता तिला सावलीची ओटी भरायची असते आणि तेवढ्यात मोनिका येते आणि म्हणते की अगं झाली का सगळी तयारी ओटीची, सगळं घेतलेस का? आता सुशीला म्हणते की हो मी सगळी तयारी केली आहे. मोनिका म्हणते अगं नीट बघ काही राहिलं असेल त्याच्यातलं, नाही तर धांदळट आहेस तू, काही ना काहीतरी विसरली असेल, ओटी भरायला घेशील आणि कळेल की त्याच्यात काहीच नाही आहे. आता सुशीला म्हणते की मला सगळं माहिती आहे आणि मी सगळं घेतलंय, उगाच शहाणपणा शिकू नकोस. आता तिने इथे पुन्हा ना ह्या मोनिकाचा इन्सर्ट केलाय. मोनिका म्हणते मी तुझ्या चांगल्यासाठीच सांगते हा, काही राहिलं तर उगाच धावपळ व्हायला नको ना, म्हणून सांगते. सुशीला म्हणते की हो मला सगळं माहिती आहे, ओटीमध्ये काय लागतं काय नाही सगळं माहिती आहे, सगळं घेतलंय मी. आणि मंडळी आता तेवढ्यात ना इथे सावलीसुद्धा आलेली आहे. म्हणजे सावली ना धावत पडतच खाली येते आणि म्हणते की अबीर अवी कुठेच सापडत नाही आहेत, मी त्यांना रूममध्ये सगळीकडे शोधलं, दोन्ही मुलं घरी नाही आहेत. आता जगन्नाथ म्हणतात अगं असं काय करतेस, इकडे तिकडे कुठेतरी खेळत असतील, बघ जरा नीट. तर सावली म्हणते नाही बाबा मी सगळीकडे शोधलं, मुलं कुठे म्हणजे कुठेच नाही आहेत, बाहेर गार्डनमध्ये सुद्धा नाही आहेत. आणि मंडळी तेवढ्यात आता अमृता आणि हा बबलूसुद्धा येतो आणि म्हणतो की हो मुलांना सगळीकडे शोधलं, मुलं कुठेच नाही आहेत, काही कळतच नाही आहे. अमृता म्हणते की आपण हा मगाशी जो काही ते वाद सुरू झाला होता, जे काही बोलणं सुरू झालं ते मुलांनी ऐकलं असेल का, आणि त्याचा काही परिणाम झाला असेल का मुलांच्या मनावरती, आणि म्हणून पुन्हा घर सोडून वगैरे गेले असतील का? जगन्नाथ म्हणतात नाही नाही असं घर सोडून नाही जाणार, म्हणजे ऐकलं असेल कदाचित मुलांनी, पण असा एवढा मोठा टोकाचा निर्णय नाही घेणार ते आता. सावली म्हणते बाबा मला खूप काळजी वाटते, कुठे गेली असतील मुलं, अहो घरात आणि गार्डनमध्ये कुठे नाही आहेत, सगळीकडे शोधलंय आम्ही त्यांना. तर मंडळी आता इकडे दाखवलंय ना, मोनिका म्हणते मगाशी ते दोघं सुद्धा पळत पळत खाली येत होते आणि तेव्हा त्यांनी त्यांना पुन्हा रूममध्ये पाठवलं होतं, पण अगाव कार्टी माझं ऐकतील तर ना, मी त्यांना पुन्हा रूममध्ये पाठवलं आणि तिथून ती गायब झाली ना. आणि हो जर बाहेर गेली असती ना तर आपल्याला दिसले असते, आपण सगळेजण इथे दारासमोरच वाद घालत बसलो होतो की नाही, मग आपल्याला दिसले नसते का? म्हणजे ते बाहेर गेले नाहीत एवढं कन्फर्म, म्हणजे घरातच कुठे असणार आहेत, तुम्ही जरा नीट शोधा म्हणजे सापडतील. तर मंडळी आता अमृता म्हणते की अगं पण अख्खं घर पालतं घातलं आम्ही, कुठेच नाही आहेत घरामध्ये. आता ती म्हणते घरात नाही आहेत म्हणजे गेली कुठे, मागच्या दाराने गेली असतील का? आगाव कार्टेत ती काही करू शकतात, मागच्या दाराने पण जाऊ शकतात, काही सांगता येत नाहीये. अमृता म्हणते मला वेगळीच काळजी वाटून राहिली आहे, खरंच इथे भांडण करताना जर मुलांनी ऐकलं असेल आणि खरंच घर सोडून गेली असतील तर. त्यावर आता ही तिलोत्ता म्हणते की नाही नाही असं काही होणार नाहीये, काही त्यांच्या बालमनावर परिणाम वगैरे होणार नाहीये, आणि जर ऐकलं असेल ना तर एवढ्यात विसरून पण गेली असतील, काय लक्षात राहणार आहे त्यांच्या. तेवढ्यात जगन्नाथ म्हणतात की काय ना, मुलांनी जरी ऐकलं असेल आणि त्यांनी जरी विसरले असतील तरी मुलांच्या मनावर हा परिणाम होतोच. तिलोत्तमा कसं आहे माहिती आहे का, मुलं आहेत ना त्यांचं मन अगदी शुद्ध आणि साफ असतं, त्यांना काय चुकीचं काय बरोबर हे चांगलंच कळतं. आणि आताची परिस्थिती कशी आहे माहिती आहे का, जी गोष्ट मोठ्यांना कळत नाही आहे ना ती लहानांना अगदी बरोबर कळते. आणि मोठे इतके मोठे होऊन सुद्धा आपल्यासमोर काय चाललंय, काय योग्य आणि काय अयोग्य ते पण त्यांना कळत नाही. त्याच्यामुळे लहान मुलांच्या मनात नेमकं काय चाललंय ना हे तिलोत्तमा तुला आत्ता तरी कळणार नाही आहे. आता जगन्नाथ असं बोलल्यानंतर ही लगेच म्हणते जगन्नाथ बस बस, जास्त शहाणपणा तुम्हाला शिकू नकोस. आता ह्यांच्यामध्ये वाद सुरू झालाय आणि तेवढ्यात पोरं आहेत ना गपचूप त्या जिण्याच्या मागून समोर आलेत. आणि ह्या तिलोत्तमा म्हणते की ही बघा आली, ही घ्या ही पोरं, कुठे होतात तुम्ही? सावली म्हणते ओवी अबीर अरे होतात कुठे तुम्ही, कधीपासून शोधतीये, घरात कुठे सापडला नाहीत तुम्ही. तेव्हा ती मोनिका चिडते म्हणते की कुठे होतात रे कार्ट्यानो, कधीपासून शोधतोय, तुम्हाला सांगितलं होतं ना रूमच्या बाहेर पडू नका, कुठे गेल्या होतात. आता हे दोघं सुद्धा घाबरलेत आणि त्या दोघांच्या ना हातामध्ये फोटो असतो सारंगचा आणि सावलीचा. आता त्या दोघांना काय सांगावं कळत नाही. तेवढ्यात अबीर म्हणतो की नाही ते आम्ही दोघं लपाछपी खेळत होतो ना, मग तुम्हाला सापडलो नसणार. तेवढ्यात आता अमृता म्हणते की अरे जेवणाची वेळ झाली, जेवायचं नाही आहे का, चला चला आपण जेवायला जाऊ. आता अमृता त्या मुलांना थोडंसं सावरून घेते आणि तेवढ्यात लगेच आहे ना सावली म्हणते की चल अबीर आत्ताच्या आता जाऊन बॅग भर, आपल्याला लगेच इथून निघायचं आहे, एक क्षण पण थांबायचं नाहीये. तसं अबीर आणि ओवी आहेत ना दोघं सुद्धा मागे मागे जातात, त्यांनी आणलेले फोटो लपून घेतात आणि पटकन जिण्यावरून वरती धावत धावत निघून जातात. तर तेवढ्यात आता मागून सावली सुद्धा गेलेली असते. तर इकडे लगेचच आहे ना अमृता म्हणते की जेवण सगळ्यांचं तयार झालंय सारंग, तू अजिबात काळजी करायची गरज नाहीये, मी सगळं पटापट रेडी करते. तर मंडळी हा इकडे राजकुमार आहे, तो भैरवीला भेटायला आलेला असतो आणि तो भैरवी आणि त्या दोघांचं असं बोलणं सुरू असतं. आणि तिच्यात शुभ्रा जी आहे ना ती मोठमोठ्याने बोलत असते, मोठमोठ्याने गाणं म्हणत असते आणि तिचा जो गेम आहे ना तो मास्क आहे त्याला तो काही येतच नाही आहे. आणि तो म्हणते की काय रे काका तू वेडा आहेस, तुला साधं गेमसुद्धा खेळता येत नाही आहे, कसा आहेस तू, आणि ती अशी बडबड करत असते. आणि हा राजकुमारला खूप राग येत असतो, तो चिडचिडतो आणि म्हणतो शुभ्रा चूप, एकदम चूप. पण त्यावेळेला ही भैरवी म्हणते की अरे राजकुमार ओरडू नकोस, तुझी मुलगी खूप गोड आहे, तिला थोडंसं प्रेमाने सांग. आणि भैरवी लगेच म्हणते की ऐक ना, तुझा हा गेम आहे ना ह्या मास्क काकाला येणार नाहीये, तो थोडासा ना येडाच आहे, तू एक काम कर, बाहेर आहेत ना आम्ही ना रॅबिट घेऊन आलोय, त्या रॅबिटला जाऊन बघ आणि त्यांना खाऊ वगैरे घाल, जाते का. तेवढ्यात आता शुभ्रा म्हणते की हो हो मला आवडेल, आणि मास्क आता त्याला तिथून घेऊन गेलाय. तर मंडळात इकडे दाखवलंय की हा जो राजकुमार आहे तो भैरवीला म्हणत असतो की काय ना 8 वर्षापूर्वी आपण जी काही माती खाल्ली आहे, म्हणजे जो काही प्लॅन केला होता
प्लॅन सक्सेसफुल झाला, पण तिथेही थोडीफार माती खाल्ली आहे आणि त्याचं जी काही चूक केली आहे ना, ती चूक आपल्याला आता निस्तरायची वेळ आली आहे. मला तर आता खूप मोठं टेन्शन यायला लागलंय. भैरवी म्हणते, की "जरा डायरेक्टली मुद्द्यावर येऊन बोलशील का?" राजकुमार म्हणतो, की "मला आत्तापर्यंत वाटत होतं, की हे सगळं वर्चस्व, रूपम कॉस्मेटिक हे सगळं माझं एकट्याचं होणार आहे. पण आता तसं वाटत नाहीये. ती सावली घरात आली आहे, सारंग शुद्धीवर आलाय आणि त्या दोघांकडे बघून मला असं वाटतंय, की त्या दोघांमधलं बॉन्डिंग अजून तसंच आहे. म्हणजे 8 वर्ष झाली आपण त्यांना वेगळं केलंय, एकमेकांपासून लांब राहिले. पण त्या दोघांच्या नजरेमध्ये आहे ना, अजूनही मला तोच स्पार्क दिसतो, तेच प्रेम दिसतं, त्याच भावना दिसतात आणि त्याच्यामुळे मला असं वाटतंय, की आपला गेम कुठेतरी फसणार आहे. आणि मग आता तर सावलीच्या नजरेत एवढा कॉन्फिडन्स आहे, म्हणजे जी सावली पहिली होती ती सावली मला आता दिसत नाहीये. तिच्या नजरेत मला आग दिसते, आग. आणि सांगता येत नाही ती काय करेल ते. त्यावेळेला चूक केली आहे. त्यावेळेला तुझ्या माणसांना ते काम सांगून जे काम करायला सांगितलं त्यांनी ते केलंच नाहीये. त्यांनी खूप मोठी चूक केली आहे आणि त्याची शिक्षा मला आता भोगावी लागते. सावलीचा मुलगा अजूनही जिवंत आहे. त्यावेळेला ते काम मी स्वतः केलं असतं ना, तर ही आत्ता वेळ आली नसती. प्रचंड मोठी चूक केली आहे आणि मला असं वाटतंय ती चूक आहे ना, आता सुधारायची वेळ आलेली आहे. तर मंडळी आता इकडे असं दाखवलं, की सुशिला जी आहे ना, तिने ओटीचं सगळं सामान आणलेलं असतं आणि अमृता आता सावलीची ओटी भरत असते आणि तेवढ्यात सुशिला म्हणते, की ओटी भरताना तिघीजणी हव्या असतात ना आणि ती मग हिला म्हणते, की ऐका ना तुम्ही पण हात लावा ना, म्हणजे आपण तिघीजणी होऊ आणि छान ओटी भरली जाईल. तर मंडळी आता ह्या तिघी मिळून सावलीची ओटी भरत असतात. आता ह्यांचा ओटी भरण्याचा कार्यक्रम सुरू झालेला असतो आणि सावली म्हणते, की बाबा चला आपल्याला आता निघायला हवं. अबीर कुठे आहे? आता हा जो बबलू आहे ना, तो अबीरला आणि ओवीला बोलवण्यासाठी वरती गेलाय आणि हा सगळा प्रकार बघून आहे ना, जी तिलोत्तम आहे तिला ह्या सगळ्या अजिबात गोष्टी पडत नसतात. जे काही सावलीचं कौतुक सुरू आहे ते तिला अजिबात कुठे बघवतच नसतं. सावलीच्या डोळ्यामध्ये सुद्धा अश्रू असतात आणि सावली आता इथे ना सगळ्यांचा निरोप घेत असते आणि मंडळी त्याच वेळेला आता इथे सावली ही सगळ्यांसमोर येते आणि ती आता इथे सारंगला म्हणते, की मला ना तुमच्याशी थोडंसं महत्त्वाचं बोलायचं आहे. तर मंडळी आता इकडे दाखवले, की हा राजकुमार जो आहे तो भैरवीला म्हणत असतो, की काय करू काय करू मला कळत नाहीये. म्हणजे जे 8 वर्षापूर्वी अपुरं राहिलेलं काम हे आता आपल्या नाकातोंडाशी येणार आहे असं मला वाटायला लागलंय. आता ही भैरवी म्हणते, की तुला काळजी करायची काही गरज नाहीये. ही भैरवी आहे ना, ही भैरवी तेव्हाही तुझ्यासोबत होती आणि आताही तुझ्यासोबत आहे. तू अजिबात काळजी करू नकोस. काहीही प्रॉब्लेममध्ये अडकणार नाहीये. ही भैरवी कायम तुझ्या पाठीशी आहे. आणि राहिला प्रश्न त्या सावलीचा आणि सारंगचा त्यांना वेगळं करण्याचा, तर त्यासाठी माझ्याकडे एक भन्नाट प्लॅन आहे, आयडिया आहे. तुला काळजी करण्याची काहीच गरज नाहीये. ही प्रॉपर्टी कोणीही तुझ्यापासून लांब करणार नाहीये. तुझी प्रॉपर्टी तुला मिळणार आहे. तर मंडळी आता हे दोघं जण पुन्हा आणखीन काय कट करणार आहेत ते आपल्याला पुढे बघायला मिळेल. तर इकडे दाखवले, की सावली आता इकडे सारंगकडे बघत बसलेली असते आणि ह्या व्यंकटेशला सावलीच्या नजरेत असलेलं सारंगचं प्रेम सुद्धा दिसत असतं. हे कारण हे दोघं जण एकमेकांकडे बघत बसलेले आहेत. तर मंडळी आता हा जो राजकुमार आहे तो अचानकच म्हणतो, की मला ना अचानक आता घरी जावं लागेल. सॉरी, त्यात आधी भैरवी म्हणते, की काय करायचं, आपण काय करायचं यापुढे? तेवढ्यात आता हा राजकुमार म्हणतो, की पुढे काय करायचं माहीत नाही आहे, पण आता काय करायचं ते माझं ठरलंय. मला आत्ताच्या आता घरी निघायला हवं. ते सारंग, सावली घरामध्ये काय करत असतील, त्यांच्यामध्ये काय प्लॅन शिजला असेल, नक्की यांचं पुढचं डिसिजन काय असेल हे मला आत्ताच्या आता कळायला हवं. नाहीतर त्या सारंग आणि सावलीने जर तोंड उघडलं ना, तर आपलं काही खरं नाही आहे. तर मंडळी आता इकडे सावली म्हणत असते, की आम्ही निघतोय आणि सारंग, हो, मला तुम्हाला हे सांगायचं होतं, की मी इथे आलेलं किंवा इथे राहिलेलं तुमच्या आईला फारसं आवडत नाही आहे. हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे आणि म्हणूनच मला असं वाटतं, की आपल्या कुटुंबाच्या भल्यासाठी आणि फायद्यासाठी एक गोष्ट मला वाटते, की यापुढे आपण एकमेकांना कधीही न भेटलेलं बरं. कारण काय ना, जितके वेळा आपण भेटणार तेवढा तुमच्या आईंना राग येणार, त्यांना त्रास होणार, वाद निर्माण होणार, पुन्हा गैरसमज निर्माण होणार आणि मला ते अजिबात नको आहे. आणि त्यासाठीच मला असं वाटतं, की यापुढे आपण एकमेकांना कधीही न भेटलेलं, एकमेकांशी कॉन्टॅक्ट न ठेवणं हेच आपल्या चांगल्यासाठी असेल. मंडळी जेव्हा आता सावली हे म्हणते ना, सारंगला विचारायला खूप वाईट वाटतं बरं का या सगळ्या गोष्टीचं. तिलाही वाईट वाटत असतं आणि जगन्नाथसुद्धा ह्या सगळ्याकडे बघत असतात. जगन्नाथ म्हणतात, की "बघ साऊ बाळा, तुम्हाला भेटायचं, न भेटायचं, तुम्ही आयुष्यात किती निर्णय घ्या, पण नियतीच्या मनात जे आहे ना तेच घडणार आहे. नियतीला जे घडवायचं तेच घडणार आहे. आजसुद्धा जे काही घडलंय ते नियतीच्याच मनात असणार आहे. त्याच्यामुळे तुम्ही कितीही काही ठरवलं तरी आयुष्यात ज्या गोष्टी घडायच्या त्या घडणारच आहेत." तेवढ्यात मंडळी आता लगेचच ही जी आहे मोनिका आहे ना, ती म्हणते, की "हो, हो, जगन्नाथजी म्हणतात ना ते अगदी बरोबर आहे." आता मोनिकालाही सुद्धा वाटतं, की सारंग आणि सावली एकमेकांपासून दूर गेले, एकमेकांशी बोललेच नाहीत, भेटलेच नाहीत. मग सावली पुन्हा ह्या घरात येणार कशी? म्हणजे आता मोनिकाचा प्लॅन असतो, की काही झालं तरी सावली कायमची या घरामध्ये राहिली पाहिजे ना. मग त्यासाठी सारंग आणि सावलीने भेटणं गरजेचं आहे आणि हे लोकं एकमेकांना भेटलेच नाही तर माझा प्लॅन कसा सक्सेसफुल होणार? मोनिका म्हणते, "नाही, नाही हां, हे दोघं एकमेकांना भेटले पाहिजेत. त्यासाठी मलाच काहीतरी करायला हवं." तर आता जगन्नाथ म्हणतात, की "बघा, तुम्ही जो निर्णय घ्यायचा तो घ्या, पण नियतीच्या मनात जे आहे ना, ते होणारच आहे आणि ते घडणारच आहे."
तर मंडळी आता इथे जी आहे ना अमृता ती सुद्धा म्हणते की हो सावली, जगन्नाथजी म्हणतात ना ते अगदी बरोबरच आहे. तर इकडे आता ओवी आणि हे दोघं जण बच्चे कंपनी आहेत ना ते दोघं रूममध्ये असतात आणि विचार करतात की काय असेल, हे दोघं एकमेकांना कसे काय ओळखत असतील, ह्यांचा एकमेकांशी काय संबंध असेल, हे सगळे लोक आपल्यापासून का लपवून ठेवतात. कोणाला विचारायला गेलो तर कोणी काही सांगत पण नाहीये. काय नातं असेल ह्या दोघांचं, काही संबंध असेल का आधीपासून. म्हणजे ह्या दोघांचा एकत्र फोटो आहे, दोघं छान असतात, किती छान वाटते ना हे दोघं एका फोटोमध्ये आहेत आणि हसतात ते. पण काय असेल काहीच कळत नाहीये. ओवी म्हणते की बघ ना आपल्याला हे सगळं शोधायलाच हवं. अबीर म्हणतोय की आपण एक काम करूया, घरातल्या कुठल्या तरी एका व्यक्तीला आपल्या प्लॅनिंगमध्ये घेऊया. ओवी म्हणते की नाही नाही नाही, आपण जर घरातल्या लोकांना घेतलं आणि आपल्याला त्यांना कळलं की आपण ह्या सगळ्या गोष्टी शोधतोय, तर आपल्या हाती काहीच लागणार नाहीये. बघ ना इतके दिवस सगळ्यांनी आपल्यापासून लपवून ठेवलंय, जर कोणाला कळू द्यायचं असतं तर कधीच कळू दिलं असतं की नाही. अबीर म्हणतो की हो ते पण आहेच. आणि तेवढ्यात आता बबलू येतो आतमध्ये आणि पोरं आहेत ना दोन्ही फोटोना पटकन लपून ठेवतात. बबलू म्हणतो सगळेजण तुमची खाली वाट पाहतात, चला बरं लवकर निघायचं नाहीये का. आता हे दोघं म्हणतात की हो हो आम्ही येतो ना. बबलू काका तू एक काम कर, तू खाली जा, आम्ही पटकन येतो. बबलू आता लगेच तिथे अबीरची बॅग येतो आणि तो खाली निघून गेलाय. आता ही लगेच पोरं म्हणतात की फोटोंचं काय करायचं. अबीर म्हणतो मी तुझ्या बाबांचा फोटो मी घेऊन जातो आणि माझ्या आईचा फोटो तू तुझ्याजवळ ठेव. म्हणजे ह्या दोन्ही पोरांनी आता फोटोसुद्धा वाटून घेतलेले असतात बरं का एकमेकांकडे ठेवण्यासाठी. आणि ह्या पोरांनी आता शपथ घेतली आहे की काही झालं तरी यामागे काय सत्य आहे, या दोघांचं काय संबंध आहे, काय नातं आहे, हे आपण शोधून काढायचं म्हणजे काढायचंच. तर मंडळी आता इकडे सावली बसलेली असते आणि तिथे व्यंकटेश येतो आणि म्हणतो की सावली, त्या तिलोत्तमा मॅडम आज मी त्यांना बघितलं, आज त्यांचा खरा चेहरा सुद्धा समोर आला. ती बाई ना कोणाचंच ऐकून घेणार नाहीये. आणि त्याच्यावरून एक गोष्ट पण चांगली होते की आपला गुरुकुलाचं काम सुद्धा असंच अडकून राहणार आहे. त्या सहजासहजी ही केस मागे घेणार नाहीयेत आणि त्या पूर्णपणे अडकवून ठेवणार. म्हणजे त्याच्या स्वभावांचा अंदाज घेऊन तरी हेच वाटतंय. आणि सावली, तुला एक गोष्ट सांगू का? माझ्या कामावरच माझं घर सुरू आहे आणि त्याच्यामुळे मला सुद्धा हे असं थांबून पण चालणार नाहीये. मला सुद्धा माझ्या दुसऱ्या नोकरीचं काहीतरी बघावं लागेल ना. तर नोकरीमुळेच पोटापाण्याचं सगळं भागणार आहे. आता सावली म्हणते की हो व्यंकटेश, तुम्ही बोलताय ते अगदी बरोबरच आहे. पण तुम्ही नका काळजी करू. मी बाबांबद्दल ह्या गोष्टीबद्दल बोलेन आणि तुमच्या कामाबद्दल पण बघायला सांगेन. व्यंकटेश म्हणतो की हो, पण सावलीसुद्धा म्हणत असते की तुम्ही जे बोलताय ना गुरुकुलाबद्दल, ते पण तितकंच खरं आहे. ह्या तिलोत्तमा आहेत ना, ह्या गोष्टी आहेत ना आणखीन वाढवून धरणार. सहजासहजी ह्या ह्या गोष्टीचा निकाल नाही लागणार आहे. त्यांना माहिती आहे की मी त्यांना त्यांच्या आयुष्यात कुठेच नको आहे, त्यांच्या मुलाच्या आयुष्यामध्ये कुठे नको आहे. म्हणून वाटेल ते प्रयत्न करतील त्या. व्यंकटेश म्हणतो की हो, त्यांच्या बोलण्यातून ते ते जाणवतच होतं. आणि म्हणूनच म्हणतो की सावली, तू एखादं वेगळं गुरुकुल किंवा वेगळ्या पुढची सोय करू शकतेस. त्यावर आता ह्या दोघांचं बोलणं सुरू असतं. तर मंडळी इकडे आता दाखवलंय की ही जी सुशीला आहे ना ती आता घर सोडून चालली आहे. म्हणजे आता ती पुन्हा घरी निघाली आहे. आता सारंग तिचे आभार म्हणतो आणि म्हणतो की खरंच तुमची पण खूप मदत झाली आणि खरंच खूप आभार. आणि त्यांचा आता तो जाता जाता आहे ना ही जी आहे आपली तिलोत्तमा ती सुद्धा म्हणते की हो, तुझे खरं तर खूप आभार आणि खूप कौतुक आहेत. खूप सारं केलंस तू माझ्या सारंगसाठी केलंस, जे काही नाटक केलंस त्याच्यामुळे आज बऱ्याच गोष्टी माझ्यासाठी सोप्या झाल्यात आणि म्हणूनच मी तुझं खूप खूप कौतुक करते. आणि हो, तू हे जरी घर सोडून चालली असलीस तरी आमच्या कायम कॉन्टॅक्टमध्ये राहा. तुला काही गरज लागली फायनान्शियली, पैशांची कसलीही गरज लागली, कधीही एनी टाईम आमच्या घरी यायचं, बिनधास्त यायचं, अगदी स्वतःचं घर म्हणून यायचं आणि कसलाही संकोच न सांगता पैसे हवे असतील, काही मदत हवी असेल, बिनधास्त मागायची. त्यावर आता सुशीला म्हणते की हो, नक्कीच. आणि आता मंडळी ही आहे ना तिलोत्तमा तिचं खूप असं कौतुक कौतुक करत असते. आणि आता ही सगळ्यांची निरोप घेते. जाताना आता ती सारंगला म्हणते की सारंग, पण एक गोष्ट सांगू का? म्हणजे सावली ताई आहेत ना, त्या ह्या घरामध्ये आल्या. सावली त्यांनी तुमच्यासाठी खूप खूप काही केलं आणि त्यांच्या सहवासात राहून ना मला एक गोष्ट समजली की त्या मनाने खूप स्वच्छ, साफ आहेत, निर्मळ आहेत. मला माहित नाही तुमच्या नात्यामध्ये नक्की काय झालं होतं, तुम्ही एकमेकांपासून दूर का गेलात, नक्की काय घडलं. पण एक गोष्ट सांगू का? अजूनही त्यांच्या मनात तुमच्याबद्दल बरंचसं प्रेम आहे. आता मंडळी ही आहे ना सावलीचं कौतुक बरंच असं कौतुक करत असते आणि ते तिलोत्तमाला अजिबात बघवत नाहीये. आता ही म्हणते की बघा, तुम्ही जर पुन्हा एकदा विचार केला तर तुम्ही ह्या नात्याचा विचार करू शकता. कारण आता तिला माहिती आहे की सारंगचं लग्न नाही झालंय ते. पण आता अमृताला पण तेच वाटत असतं. अमृता म्हणते की हो ना, आम्हाला सुद्धा तेच वाटतंय. आता इथे अमृताना खूप बोलायला लागलेली असते. म्हणजे तिलोत्तमाला ती घाबरतच नाहीये. आणि ती आता म्हणते की लगेच तिलोत्तमा म्हणते की अमृता, तुझा सुद्धा आजकाल कॉन्फिडन्स खूप वाढत चाललाय. आणि आता लगेच तिलोत्तमा हिला सुद्धा म्हणते सुशीलाला की सुशीला, काय ना तू या घरची सून नाही आहेस. म्हणजे आम्ही तुला इथे सुनेचं नाटक करायला बोलवलं, ते एक नाटक होतं. पण नाटक करता करता तू एक गोष्ट विसरून गेलीस का, की तू या घरची ना तू या घरची आहेस ना तू या घरची सून आहेस. फक्त नाटक करत होतीस, हे कायम लक्षात ठेव. पण आता तुझं तोरा दाखवतेस ना, जे काही सारंगला सांगतेस, जे काही कौतुक करतेस, जे काही हक्काने सांगतेस,
तो सगळा तुझा अधिकार नाही आहे हे तू विसरतेस. आणि मंडळी आता ह्या तिलोत्तमाने पुन्हा तिचा सुद्धा अपमान केला आहे. त्याच्यामुळे ती म्हणते की हा शहाणपणा आहे ना, तू इथे आम्हाला दाखवू नकोस. तो शहाणपणा आता तू तुझ्यासोबत घेऊन जा आणि तुझं काम झालंय. ह्या घरात तुझं जे काय काम होतं ना, ते काम झालंय. आता तू गेलीस तरी चालेल. आणि मंडळी आता तिलोत्तमा तिचा अपमान करते, तेव्हा सारंग म्हणतो की आई तू तिचा अपमान असा नाही करू शकत. अगं ती मला इथे मदत करायला आली होती, तिच्यामुळे आज माझा जीव वाचलाय. तू असं का करतेस? म्हणजे तू सावलीसोबतही तेच वागलेस, आता हिच्यासोबत पण तेच वागतेस. तुला कळतंय का तू काय वागतेस ते? आता ती म्हणते की सारंग मला चांगलं कळतंय कोणाशी कसं वागायचं, काय करायचं, काय बोलायचं मला चांगलं कळतं. आणि आता ही जे काही करते ना ते सुद्धा मला खूप चांगलं माहिती आहे.